हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये कुठले डाऊट असतील तर या नंबरला कॉल करा. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ 13 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल की मी कशावर बोलणार आहे, कारण का कॉमेंट्समध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी मित्रांनी सांगितलं की अमरावती विद्यापीठावर जाहिरात बनवा. तुमच्या मनामध्ये कुठले डाऊट असतील तर तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगू शकता. कुठल्या विद्यापीठात तुम्हाला अपेक्षा आहे, कुठल्या जिल्ह्यात कुठली अपेक्षा आहे, कुठल्या जाहिरातीविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे तर कॉमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता. अमरावती संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी ऑनलाईन ॲप्लिकेशन इन्व्हायटेड टीचिंग और पोस्ट असिस्टंट प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर दोन्ही सत्रामध्ये ही जाहिरात तुमच्या समोर मी ठेवणार आहे. आणि 7 तारीख जे आहे 7 एप्रिल पस्तोर तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि ती हार्ड कॉपी पण तिथे तुम्हाला पाठवायची आहे. याचं सविस्तर वर्णन जे आहे आपण खाली सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहात. पहिल्यांदा किती जागा आहेत, फिजिक्स मॅथमॅटिक्स हिंदी ट्रान्सलेशन त्याचे आरक्षण जे आहे या प्रकारे आहेत. फिजिक्स असोसिएट प्रोफेसर मॅथमॅटिक्स आणि ट्रान्सलेशन हिंदी ही पण जागा आहे आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी वेगळ्या जागा आहे. सोशॉलॉजी मॅथमॅटिक्स झोलॉजी नंतर एज्युकेशन त्यानंतर फिजिकल एज्युकेशन वेगवेगळ्या जागा वेगवेगळ्या या सगळ्या जागेचं विश्लेषण जे आहे आपण पाहणार आहात. सगळ्याला एक एक जागा आहे. टोटल हे 10 आणि वरील 3 जागा जे होत्या ते वेगवेगळ्या आहेत. EWS ला 3 जागा सुटलेल्या आहेत. SCBC ला 1 जागा आहे. OBC ला 4 आहेत. NT ला 1 आहे आणि VCA ला 1 आहे. आपण ह्याचं सविस्तर सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. असिस्टंट प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर जी जागा आहे ही भरती प्रक्रिया जे आहे 2 विभागामध्ये विभागली जात आहे. महत्वाच्या तारखा ज्या आहेत, अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे 7 एप्रिल 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. अर्ज पद्धत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि अर्जाची हार्ड कॉपी देखील 7 एप्रिल 2026 पासून जमा करायची आहे. रिक्त जागेचा तपशील जे आहे असोसिएट प्रोफेसर भौतिकशास्त्र फिजिक्स ST 1 OBC 1 ओपन. त्यानंतर मॅथमॅटिक्स 3 पैकी 1 पद महिलांसाठी राखीव आहे. 1 पद. नंतर हिंदी अनुवादक 1 पद आहे. सोशॉलॉजी 1 पद आहे. गणित 1 पद आहे. सांख्यिकी 1 पद आहे. एकूण टोटल 10 पदे जे आहेत आरक्षण या पद्धतीने दिलेलं आहे. VCA ला 1 आहे. NTA ला आहे. OBC ला 4 आहे. SCBC ला 1 आहे. EWS ला 3 आहेत. भूविज्ञान, ज्योग्राफी, शिक्षणशास्त्र, प्राणीशास्त्र, झोलॉजी, शारीरिक शिक्षण, फिजिकल एज्युकेशन खेळाडू साठी ही जागा आहे आणि 2 जे पद जे आहेत दिव्यांग व्यक्तीसाठी पण ठेवण्यात आलेले आहेत. असे म्हणून पूर्णतः 13 पद आहेत. अर्ज कसा करावा? तुम्हाला विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे आणि ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. वेबसाईट तुम्हाला पात्रता, क्वालिफिकेशन, पगार, पे आणि अनुभवाचा अटी शर्ती ही तुम्हाला 100% मिळून दाखवू शकते आणि तिथं तुम्हाला सविस्तर माहिती भेटणार आहे. थोडक्यात सांगायची तर जर तुम्ही सेट नेट किंवा PhD असाल, PhD म्हणजे कुठली 2009च्या नियमाप्रमाणे धारक असाल तर असिस्टंट प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर साठी करिअर क्षेत्रात करू इच्छित असाल तर 7 एप्रिल अर्ज करण्याने तुम्हाला आवश्यक आहे. वेळ वाया घालू नका. आज करूया, उद्या करूया या गोष्टीवर दुर्लक्ष करा आणि लवकरात लवकर जाऊन वेबसाईटवर जाऊन संत गाडगे महाराज अमरावती युनिव्हर्सिटी या वेबसाईटवर जाऊन तिथं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून अर्ज फिलअप करा. व्हिडिओ आवडला, व्हिडिओ कसा वाटला या सगळ्या गोष्टी तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगू शकता. आणि मला अपेक्षा आहे की तुमच्यासाठी फक्त एक जागा पाहिजे ती तुम्हाला 100% मी मिळवून देणार. मी एवढी गॅरंटी तुम्हाला देणार. त्यासाठी हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण दाबा. खूप खूप आभार.